आम्हाला प्रत्येकांना ही वेळ दिलेली आहे आणि आजच्या या समयामध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करूया। आणि जो विषय आहे आपली निवड आपले आशीर्वाद। आणि मी विश्वास करतो की या विषयानुसार आम्ही काय निवडतो यावरती अवलंबून आहे आमचे आशीर्वाद। आणि मी विश्वास करत आहे की ही वचन आम्ही ऐकल्यानंतर आमची निवड आजपासून एक चांगली निवड असेल, आमची निवड एक योग्य निवड असेल, आमची निवड हे आम्हाला आमचे आशीर्वाद मिळून देणारी निवड असेल। आणि म्हणून पवित्र शास्त्रातील एका महत्त्वपूर्ण अशा भागाला आम्ही वाचणार आहोत। हा भाग बऱ्याच वेळेस आम्ही वाचलेला आहे। हा विषय अनेक वेळेस आपल्या नजरेतून गेलाय असेल, परंतु परमेश्वर आज या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित करू इच्छित आहे। आणि जे वचन आहे नवीन करारामध्ये अध्याय मत्तेयु शुभवर्तमान याचा अध्याय 5 आणि वचन 21 ते 48 या वेळामध्ये आम्ही वाचणार आहोत। मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 21 to 48, मत्तेयु शुभवर्तमान याचा अध्याय 5 21 ते 48। खून करू नको, आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल असे प्राचीन लोकांनी सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे। मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल। जो कोणी आपल्या भावाला अरे वेगळा असा म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल, आणि जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल। ह्यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा। प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर। वाटेवर तुझी वादी तुझ्याबरोबर आहे तीच त्याच्याशी सलोखा कर, नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील। मी तुला खचित सांगतो, दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस। व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे। मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामच्छेने पाहतो त्याला आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे। तुझा उजवा डोळा पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझा एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे। तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे। कोणी आपली बायको टाकिली तर त्याने तिला सूतपत्र द्यावे हे सांगितले होते। मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकितो तो तिला व्यभिचारिणी करीतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करीतो तो व्यभिचार करीतो। खोटी शपथ वाहू नको, तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे। मी तर तुम्हाला सांगतो, शपथ वाहूच नका, स्वर्गाची नका, कारण ते देवाचे राजासन आहे। पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती देवाचे पदासन आहे। यरुशलेमीचीही नका, कारण ती थोर राजाची नगरी आहे। आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस। तर तुमचे बोलणे योग्य तर होय, नाही तर नाही एवढेच असावे। ह्याहून अधिक ते वाईटापासून आहे की डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात असे सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे। मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका। जो कोणी उजव्या गालावर मारितो त्याच्याकडे दुसरा गाल कर। जो तुझ्या फिर्याद करून बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगारकाही घेऊ दे, आणि जो कोणी तुला वेढोस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर 2 कोस जा। जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे, आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नको। आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते। प्रभू परमेश्वर हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो। या ठिकाणामध्ये एक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये नक्कीच येईल, आणि हा प्रश्न या स्वरूपाने की प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली शिकवण आज सुद्धा आम्ही पालन करावी का। एक वचन आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने या
उपमेवरून आपल्या शिष्यांना एक स्पष्टता दिली. मत्तई 5 आणि वचन 13 मध्ये आम्ही पाहतो की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? प्रश्न विचारलाय. मिठाचा जर खारटपणा गेला तर तो मिठाचा खारटपणा मिठाला कशाने आणता येईल? आणता येईल का? ते त्याचं अस्तित्व आहे, ते त्याचं खरापणा आहे. आणि जर त्याची सत्यता गेली, जर त्याचा खरापणाच गेला, जर त्याचा खारटपणाच गेला, तर त्याचा खारटपणा, मिठाचा खारटपणा, त्याचं अस्तित्व जर संपुष्टात आलं तर ते कशानेही त्याला आणता येणार नाही. आणि की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडविले जाण्यापेक्षा त्याचा कसलाच उपयोग नाही. मिठाचा खारटपणा कशानेच आणता येऊ शकत नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये त्याच्या लोकांना, त्याच्या अनुयायांना त्याने म्हणलेलं आहे की तुम्ही या जगाचे मीठ आहात, तुम्ही या जगाचे प्रकाश आहात. आणि जर तुमच्या ठाई या गोष्टी नसतील तर त्या गोष्टी कशानेही आणल्या जाऊ शकत नाही. ही अपेक्षा प्रभूच्या लोकांकडनं अपेक्षा केलेली आहे. आमच्या जीवनामध्ये या अगोदर प्रभूने देव केलेल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये नव्हत्या. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या डोंगरावरील प्रवचनामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आम्हाला प्रत्येकांना वास्तविकतेमध्ये आणि वास्तविकतेकडून प्रियांनो आम्हाला स्वर्गीय जीवनाकडे घेऊन जाणारे आहेत. परंतु या गोष्टीकडे जर आम्ही दुर्लक्ष केलं तर प्रियांनो आमच्या आत्मिक जीवनाचा जो खारटपणा म्हणलेला आहे, आत्मिक जीवनाची वास्तविकता आहे, आत्मिक जीवनाची सत्यता आहे, याच गोष्टीला प्रियांनो आत्मिकरित्या आम्ही मुकून जातो. आणि आम्ही ढोबळमानाने किंवा वर प्रियांनो आमच्या आत्मिक जीवनाला जर आम्ही जगतो तर प्रियांनो हे ढोंगीपणाचं जीवन आम्हाला स्वर्गीय जीवनामध्ये मुळीच घेऊन जाऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताची ही डोंगरावरील प्रवचनाची जी स्पष्टता आहे प्रियांनो, ही स्पष्टता आहे 10 आज्ञांबद्दल. आणि 10 आज्ञाबद्दलची जी वास्तविकता या अनुषंगाने प्रियांनो, पाप ज्या क्षणामध्ये मनुष्याच्या हृदयामध्ये कलपते किंवा येते, उत्पन्न होते, त्याच वेळामध्ये मनुष्याच्या हृदयामध्येच त्याच्या अंतःकरणामध्ये पाप घडते. आणि आम्ही ज्या गोष्टी पाहणार आहोत त्या गोष्टी प्रियांनो आम्हाला या पापाला टाळण्यासाठी, या पापाला आपल्या अंतःकरणामध्ये कलपण्यासाठी किंवा येण्यासाठी, टाळण्यासाठी प्रियांनो मदत करेल. आणि म्हणून या 7 गोष्टी आम्ही ज्या पुढे पाहणार आहोत त्या आम्हाला आमचा कोणता निर्णय आहे की जो निर्णय आम्हाला आशीर्वाद मिळण्यासाठी आणि आशीर्वादापासून मुकण्यासाठी कारणीभूत ठरतं, या गोष्टीची स्पष्टता आम्हाला पुढील वचनामध्ये नक्की येईल. सो मी विश्वास करतो की आजपासून या निर्णयाला जर आम्ही आतापर्यंत चुकलो असो, आतापर्यंत आमचे निर्णय पुढील गोष्टीच्या कारणाने प्रियांनो चुकले असतील, परंतु आज ज्या वेळामध्ये आम्ही हे वचन आम्ही ऐकू, हे मुद्दे आम्ही ऐकू, प्रियांनो आमचे निर्णय हे नक्की परमेश्वर चुकू देणार नाही. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रियांनो प्रभूचं वचन आम्हाला अशा गोष्टी शिकू इच्छित आहे की ज्या गोष्टी आम्ही फार प्रियांनो दुर्लक्षित करतो, या गोष्टी प्रियांनो आम्ही सिरियसली घेत नाही आणि त्याच कारणाने आमचे आशीर्वाद आम्हाला मिळत नाही. आम्हाला राखून ठेवलेले जे आशीर्वाद आहेत त्यापासून आम्ही मुक्तो. आणि म्हणून प्रियांनो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये काही अशा गोष्टी आहे की ज्या गोष्टीकडे आम्ही अगदी प्रियांनो सहज दुर्लक्ष करतो. आणि सहज दुर्लक्ष केल्या कारणाने मोठ्या आशीर्वादाला, मोठ्या शांतीला आणि मोठ्या अशा गोष्टीला की ज्या आमच्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी प्रियांनो आम्हाला मिळत नाही. आम्ही पाहणार आहोत कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी प्रभू निषिद्ध करतो किंवा ज्या गोष्टी परमेश्वराला मान्य नाही. पहिली गोष्ट, पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो ही पहिली गोष्ट आहे गर्विष्ठ डोळे. गर्विष्ठ डोळे, मनुष्याचे डोळे अनेक गोष्टी बोलून जातात. आणि ज्या व्यक्तीला डोळ्याच्या भावना कळाल्या त्या व्यक्तीला अनेक गोष्टी समजायला लागतात.
ब्रदर बऱ्याच वेळेस एका गोष्टीचं ते आश्चर्य करतात की तुम्ही काही न बोलता समोरचा व्यक्तीच तुम्हाला समजून घेतो, आणि हे प्रत्येकाला समजत नाही. कन्फ्युजन असतं, एक मागितलं जातं आणि दुसरी गोष्ट दिली जाते. परंतु प्रियांनो, ज्या वेळामध्ये गर्विष्ठ डोळे या संबंधामध्ये आम्ही पाहतो, या संबंधी परमेश्वराचं वचन अभिमानी किंवा गर्विष्ठ भावना आणि इतरांना तुच्छ पाहणारे ही गोष्ट वर्णन करणारे डोळे असतात. प्रियांनो, फार सुंदर गोष्टी कवितेमध्ये लिहिलेल्या आहेत, त्या गोष्टी मी सांगणार नाही. डोळे बऱ्याचशा गोष्टी प्रियांनो स्पष्ट करतात, सांगतात. आमचे डोळे भावना स्पष्ट करणारे प्रियांनो हे डोळे असतात. ज्या वेळामध्ये आम्ही आनंदी होतो, आनंदाच्या भरामध्ये आमच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा येतात, ते अश्रू. आम्ही ज्या वेळामध्ये दुःखी असतो, त्या वेळामध्ये आमच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू येतात. ज्या वेळामध्ये आम्ही आनंदी असतो, त्या वेळामध्ये आमचे डोळे आणि त्या डोळ्यामध्ये असलेल्या भावना या वेगळ्या असतात. त्याच प्रकारे डोळ्यांच्या माध्यमातून प्रियांनो गर्विष्ठ डोळे किंवा गर्विष्ठ भावना स्पष्ट करणारे डोळे सुद्धा असतात. आणि या गोष्टी ओळखण्याचं काम परमेश्वर चांगल्या प्रकारे करतो. एक वचन आम्ही वाचूया, फिलिप्पे 2 आणि वचन 3. फिलिपियन चॅप्टर 2 वर्स 3. फिलिप्पे गराजपत्र अध्याय 2 आणि वचन 3 या ठिकाणामध्ये काय सांगत आहे? तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. लीनतेने काय करा? एकमेकांना श्रेष्ठ माना, आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. हे वचन कृपया करून माझ्या मागे म्हणा, लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. ही वृत्ती, ही गोष्ट आताच्या वेळामध्ये घडते का? हालेलुया. ही गोष्ट घडत नाहीये. परंतु प्रभूने आम्हाला मीठ म्हणलेलं आहे. प्रभूने आम्हाला एक उपमा दिलेली आहे की जी उपमा किंवा जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य दुसऱ्या कशानेच आणल्या जाऊ शकत नाही. आणल्या जाऊ शकतं का? मिठाचा खारटपणा दुसरं कशाने आणला जाऊ शकतो का? मिठाचा खारटपणा इतर पदार्थाला दिला जाऊ शकतो, परंतु मिठाला खारटपणा कशानेच दिला जाऊ शकत नाही. हे वैशिष्ट्य प्रभूने त्याच्या लोकांना दिलेलं आहे. हालेलुया. जी प्रीती आपल्या ठाई प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे, ती प्रीती दुसऱ्या व्यक्तीकडनं प्रभू अपेक्षितच करत नाही. विश्वासणाऱ्यांकडनं, ख्रिस्ती लोकांकडनं त्या गोष्टीची अपेक्षा केली जाते की जे वैशिष्ट्य प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या लोकांना दिलेलं आहे. जी प्रीती प्रभूने आपल्या ठाई दिलेली आहे, जी शांती प्रभूने आम्हाला दिलेली आहे, जी क्षमा याचना प्रभूने आम्हाला दिलेली आहे, क्षमा करण्याची वृत्ती प्रभूने आम्हाला दिलेली आहे, आनंद करण्यास संबंधी आहे, इतरांवरती दया करण्यास संबंधी आहे, या वृत्तींना प्रभूने आम्हाला दिलेल्या असताना या वृत्तीच्या अपेक्षा, या स्वभावाची अपेक्षा, या भावनेच्या अपेक्षा जगातील कुठल्याही लोकांकडनं प्रभू करत नाही, तर येशू ख्रिस्त विश्वासणाऱ्यांकडनं, प्रभू येशू ख्रिस्त ख्रिस्ती लोकांकडनं या गोष्टीची अपेक्षा करतो. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणामध्ये गर्विष्ठ डोळ्यासंबंधी ज्या वेळामध्ये आम्ही वचन पाहत आहोत, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की लीनतेने आम्ही एकमेकांना आपल्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ मानावं. सांगण्याची गरज नाही, आमचे डोळे बऱ्याचशा गोष्टी सांगून जातात. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. गर्विष्ठ डोळे जे इतरांना प्रियांनो तुच्छ पाहण्याचे वर्णन करणारे आहेत. आणि म्हणून आमच्या मनामध्ये जर द्वेष नाहीये, आमच्या मनामध्ये जर गर्व नाहीये, तर आमच्या डोळ्यामध्ये ती नम्र भावना ऑटोमॅटिकली येईल. हालेलुया. सांगण्याची गरज नाही, शब्दातून त्या गोष्टी मांडण्याच्या गरज नाहीये, डोळ्यातून त्या गोष्टी ऑटोमॅटिकली येतील. आणि आमची भावना प्रियांनो त्या डोळ्यातून स्पष्ट होईल. आणि म्हणून कधी कधी आम्ही म्हणतो, तू का पाहतोय माझ्याकडे? राईट. त्या व्यक्तीची भावना आम्हाला आमच्या डोळ्यातून, त्या व्यक्तीच्या डोळ्यातून कळते. आणि म्हणून प्रियांनो, आपल्या परमेश्वराने, प्रभूने आम्हाला ज्या गोष्टीची शिकवण दिलेली आहे की आपले जे डोळे आहेत ह्या भावना व्यक्त करणाऱ्या असतात. आपल्या डोळ्यातून ज्या भावना उत्पन्न होतात त्या भावना प्रभू ओळखतो. अगोदर प्रभू त्या गोष्टीला मॅग्निफाईज करतो, त्या गोष्टी प्रभू अगोदर स्पष्ट करतो. प्रभूला माहिती आहे की कुठली भावना आहे.
आणखी एक वचन आम्ही या ठिकाणामध्ये वाचूया. फिलिप्पी 3 आणि वचन 5 ते 11. फिलिपियन चॅप्टर 3 वर्स 5 to 11. मी तर 8व्या दिवशी तुला सुनता झालेला इस्रायल लोकातला बन्यामीन वंशाच्या इब्राच्या इब्री नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी असत्याविषयी म्हणेल तर मंडईचा सॉरी दुसरा अध्याय वचन 5 ते 11. सेम चॅप्टर, दुसरा अध्याय 5 ते 11. अशी जी चित्तावृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हे लाभ आहे असे त्याने मानिले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अतुच्छ केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हा हेतू की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिव्हेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. नम्रतेचं सर्वात उत्तम उदाहरण जर या जगामध्ये कोणतं असेल तर ते प्रियानो सर्वात उत्तम उदाहरण आहे प्रभू येशू ख्रिस्त, की जी नम्र भावना, नम्र वृत्ती, नम्र स्वभाव प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई होती. प्रियानो तीच वृत्ती, तोच स्वभाव प्रभू आमच्या जीवनातून अपेक्षित करतो, की प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई जी नम्रता होती त्याने आपल्यापेक्षा आपल्या शिष्यांना त्याने श्रेष्ठ मानण्यासाठी त्याने ती कृती करून दाखवली. तो गुरु असताना त्याने आपल्या शिष्यांचे पाय त्याने धुतले. यापेक्षा मोठी भावना कोणती असली पाहिजे? नम्रतेची, की जी भावना प्रभू येशू ख्रिस्ताने प्रगट केली. प्रियानो या प्रकारची भावना आमच्या अंतःकरणामध्ये जर असेल तर ती कृतीमधून ऑटोमॅटिकली येईल. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आम्ही अगोदरच्या वचनामध्ये मी वाचलं की आम्ही लीनतेने आम्ही काय करावं? एकमेकांना आपल्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ मानावं. म्हणजे आमच्या डोळ्यातल्या त्या भावना असतील की आम्ही कोणाकडेही गर्विष्ठ नजरेने मी पाहणार नाही, अभिमानी डोळे आमचे असणार नाही. गलती 2 आणि वचन 20 काय सांगतं? गलुशियन चॅप्टर 2 वर्स 20. गलती करास पत्र अध्याय 2 आणि वचन 20. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. या ठिकाणी पाऊल म्हणतो की त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. सो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जी प्रीती आहे, या प्रीतीला पाऊल स्पष्ट करत आहे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यावर प्रीती करतो. हालेलुया, हालेलुया. आणि त्याच कारणाने ती भावना, तो स्वभाव पाऊलाच्या ठाई आला की जो गर्विष्ठ भावना त्याची होती, अभिमानी त्याची वृत्ती होती, पण ती पूर्णपणे ट्रान्सफर झाली, पूर्णपणे ती बदलली. जोपर्यंत प्रियानो ख्रिस्ताचं प्रेम आम्ही वैयक्तिकरित्या स्वीकारत नाही, वैयक्तिकरित्या प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम आम्ही प्रियानो स्वीकारत नाही, तोपर्यंत प्रियानो ख्रिस्ताचा स्वभाव आमच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. पूर्णपणे ट्रान्सफर प्रियानो पौलाचं जीवन झालं. इतकं ट्रान्सफर झालं की जो अभिमानी होता प्रियानो तो इतका नम्र झाला, इतका लीन झाला की त्याने स्वतःला प्रियानो ख्रिस्ताबरोबर त्या वधस्तंभावर त्याने अर्पण केलं. असं या गोष्टी प्रियानो या वधस्तंभावरती तो नमूद करतो की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे. यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. हालेलुया. यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि ख्रिस्त माझ्या ठाई जगतो म्हणजे प्रियानो आमच्या ठाई ती नम्र भावना, ती लीनता, ती नम्रता आमच्या जीवनामध्ये जर असेल तर प्रियानो आमचा निवाडा योग्य आहे. आमचा निवाडा आम्हाला आशीर्वाद देणारा आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया. 2 करिंथ 12:7. 2 कोरिंथियन चॅप्टर 12 वर्स 7. 2 करिंथ 12:7 मध्ये, प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात
एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये पौलची गोष्ट नमूद करत आहे की माझ्या शरीरामध्ये एक काटा ठेवण्यात आला आहे. अनेक वेळेस प्रियांनो, आपल्या शरीरामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये एखादा त्रासदायक एखादी गोष्ट असते की जी आम्हाला सातत्याने त्रास देत असते. पौल आपल्या कमतरतेकडे तो लक्ष देतो, आपल्या उणिवेकडे तो लक्ष देतो आणि त्या उणिवेकडे तो लक्ष देत म्हणतो की मी वर चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरामध्ये एक काटा ठेवण्यात आलेला आहे. कदाचित आपल्या शरीरामध्ये असेल, आपल्या कुटुंबामध्ये असेल, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अशी एखादी गोष्ट असेल की जी गोष्ट आम्हाला त्रास देत असेल, काट्याच्या स्वरूपाने ती टोचत असेल. त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. कशासाठी? की आम्ही अभिमानी होऊ नये, आम्ही गर्विष्ठ होऊ नये यासाठी. पौल म्हणतो की मी अभिमानी होऊ नये, मी गर्विष्ठ होऊ नये, मी वर चढून जाऊ नये म्हणून माझ्या ठाई तो काटा ठेवण्यात आलेला आहे. कदाचित आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारची कधी गोष्ट असेल, पण त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे की आम्ही अभिमानी होऊ नये. हालेलुया. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अशी एक उणीवाची गोष्ट असते की जी गोष्ट प्रियांनो आम्हाला प्रभूमध्ये अभिमानी होऊ देत नाही. आम्हाला अभिमान बाळगायचा आहे तो केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचा, त्याच्या वधस्तंभाचा. आपल्याला काय येतंय या गोष्टीचा अभिमान आम्ही कदापि बाळगू नये. कदाचित मला वाटत असेल की मला चांगलं गाता येतं, या गोष्टीचा अभिमान मी कधी बाळगू नये. कदाचित मला वाटतं की मला चांगलं बोलता येतं, या गोष्टीचा मी कधी अभिमान बाळगू नये. तर जी गोष्ट माझ्या जीवनामध्ये कमतरतेची आहे त्या बाजूकडे मी लक्ष द्यावं की परमेश्वराने मला वर चढून जाऊ देऊ नये म्हणून मी त्या कमतरतेकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. पौल या गोष्टीकडे लक्ष देतोय. त्याच्या शरीरामध्ये एक व्याधी होती आणि त्या व्याधीच्या कारणाने तो म्हणतो की मी वर चढून जाऊ नये म्हणून तो काटा माझ्या शरीरामध्ये ठेवण्यात आला. तो म्हणतो की मी 3 वेळेस त्या व्याधीसाठी मी प्रार्थना केली, 3 वेळेस मी त्या समस्येसाठी प्रार्थना केली, परंतु ती व्याधी, तो समस्या माझ्या जीवनातून दूर करण्यात आली नाही. कधी कधी प्रियांनो, आम्ही एखाद्या अशा गोष्टीसाठी प्रार्थना करतो की ती समस्या आमच्या जीवनातून पूर्णपणे नष्ट व्हावी, परंतु प्रभू तो काटा आमच्या जीवनामध्ये ठेवत असतो. प्रभूची इच्छा नाही की आम्ही गर्विष्ठ व्हावं, कारण आम्ही पाहतो की अनेक जण जे गर्विष्ठ झाले ते प्रभूच्या मोठ्या आशीर्वादापासून, प्रभूच्या शांतीपासून, प्रभूच्या कृपेपासून ते मुकले आणि प्रभूची इच्छा नाही की आम्ही त्यापासून मुकावं. हालेलुया. बोले येशू मसीह की. म्हणून आज तुमच्या जीवनामध्ये एखादी समस्या असेल तर त्याबद्दल सुद्धा प्रभूला धन्यवाद द्या की प्रभू ती समस्या माझ्या जीवनामध्ये तू ठेवली यासाठी की मी वर चढून जाऊ नये. बोले येशू मसीह की. येशू मसीह की. सो आमचे डोळे हे नम्रतेचे डोळे असले पाहिजे. आमचे डोळे हे लीनतेचे असले पाहिजे. गर्विष्ठ डोळ्यांचा परमेश्वर निषिद्ध करतो. आणखी दुसरी गोष्ट फार महत्वाची आहे, ती म्हणजे खोटे बोलणारी जीभ. खोटे बोलणारी जीभ म्हणजे इतरांना जाणून बुजून आणि स्वेच्छेने बोलणारी ही जीभ आहे की जी जाणून बुजून खोटे बोलते. खोटं बोलणारा व्यक्ती, त्याला माहिती की तो काय बोलतोय, तो अगोदर विचार करतो आणि नंतर खोटं बोलतो. बरोबर आहे. खोटं बोलायला विचार करावा लागतं, परंतु खरं बोलायला विचार नाही करावा लागत. बोले येशू मसीह की. आता काय कारण देऊ? विद्यार्थी ज्या वेळामध्ये वर्गामध्ये जातो त्याला उशीर होतो किंवा एखाद्या दिवशी तो गेलेला नसतो, शिक्षकांना तो कारण देतो. तो अगोदर विचार करायला लागतो की मी आता काय उत्तर देऊ. विचार करून जाणून बुजून प्रियांनो एखादी गोष्ट सांगितली जाते, त्याला खोटं म्हणून बोलल्या जातं किंवा खोटं म्हणून प्रियांनो तो व्यक्ती त्या ठिकाणामध्ये बोलत असतो. ही खोटं बोलणारी जीभ यासंबंधी परमेश्वराचं वचन काय सांगतं आम्ही पाहूया. योहान वर्तमान 8 आणि वचन 44. जॉन चॅप्टर 8 वर्स 44 या ठिकाणामध्ये वचन काय सांगत आहे. योहान 8:44. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही,
कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. सैतानाला काय म्हणलंय? लबाड आणि लबाडीचा बाप. म्हणून प्रभूची इच्छा नाही की आम्ही कधी खोटं बोलावं, कारण जो व्यक्ती खोटं बोलतो तो स्वतःच बोलतो, विचारपूर्वक तो बोलतो, विचार करून तो बोलतो, प्लॅनिंग करून तो बोलतो. म्हणून बोलत असताना आम्हाला जर विचार करायला भाग पाडत असेल खोटं बोलायला, तर पियानो ती गोष्ट सैतानाकडनं आपल्या जीवनामध्ये, आपल्या विचारामध्ये येते. म्हणून आम्ही बोलत असताना सत्य आमच्या मुखातून निघलं पाहिजे, आणि आमचं बोलणं एकतर हो तर हो आणि नाहीतर नाही असलं पाहिजे. हालेलुया. कधी कधी आपलं बोलणं हे खरं पटण्यासाठी बऱ्याच वेळेस खोटी शपथ सुद्धा घेतली जाते, आणि ही गोष्ट देवाला मान्य नाहीये. खोट्या जिभा परमेश्वराला मान्य नाही. खोटी जीभ परमेश्वराला मान्य नाहीये. ही गोष्ट सैतानाकडनं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येते, आणि जो व्यक्ती सैतानाच्या आधिपत्याखाली जातो तो ऑटोमॅटिकली सैतान त्याचा बाप बनून जातो. वचन सांगताय. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. सो आम्हाला सैतानाच्या आधिपत्याखाली यायचं नाही, तर प्रभूच्या कृपेच्या आसनाखाली आम्हाला कायम राहायचंय. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आमची निवड आमचे आशीर्वाद आहे. आम्ही काय निवडतो? जर आम्ही ख्रिस्ताला निवडतो, जर प्रभू येशू ख्रिस्ताला निवडतो, तर प्रभूची शांती आणि त्याची सत्यता आमच्या अंतःकरणामध्ये कायम राहील. आणि जर आम्ही सैतानाच्या गोष्टी निवडतो, तर पियानो सैतानाकडनं लबाडीने लबाडीच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये राहतील, आणि या गोष्टी कायम टिकणाऱ्या नाहीये. बोले येशू मसीह की. त्यानंतर तिसरी गोष्ट, ही तिसरी गोष्ट आहे पियानो, निरपराधी जे रक्त सांडणारे हात या संबंधी ही गोष्ट निषिद्ध केली जाते. या ठिकाणामध्ये पियानो थंड रक्ताने खून करण्यासंबंधीची गोष्ट पियानो नमूद केली जाते. याला कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणलं जातं. आपण कधीच कुठली बंदूक आपल्या हातामध्ये आपण घेतलेली नाहीये, कधी कुठला चाकू आपल्या हातामध्ये घेतलेला नाहीये, परंतु परमेश्वराचं वचन एका बाबतीमध्ये आम्हाला सांगतं. ते वचन आम्ही पाहूया. मत्तेय याचा अध्याय 5 आणि वचन 21 ते 24 मध्ये. आम्ही कधीच कुठला चाकू, आता ती गोष्ट वेगळी बरं का, काय भाजीपाला कापण्यासाठी घेतलेला चाकू वेगळा आहे, खून करण्यासाठी हातात घेतलेला चाकू वेगळा आहे. परंतु या संबंधी परमेश्वराचं वचन काय सांगत आहे मी पाहूया. मत्तेय याचा अध्याय 5 वचन 21 ते 24. खून करू नको, आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल, आणि जो कोणी त्याला अरे मूर्ख असे म्हणेल तो नरक अग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपणा विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. ओके. सो या ठिकाणामध्ये ज्या व्यक्तीने कुठला अपराध केला नाही त्या व्यक्तीचं रक्त सांडवण्यासंबंधीचे जे हात आहेत, या संबंधी आम्ही पाहतोय की ज्याने कुठला अपराध केला नाही, जो निरपराधी आहे, त्याचं रक्त सांडण्यासंबंधीचे जे हात आहेत याचा निषिद्ध पवित्र शास्त्र करतं. आम्ही कुठल्याही हत्याराने कोणाचा खून करत नाही किंवा केलेला नाहीये, परंतु या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशी शिकवण देत आहे, अशा गोष्टीचा तो बोध करत आहे. त्या डोंगरावरून असं प्रवचन तो करत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं खून करू नको, आणि जो कोण खून करतो तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच, कंसामध्ये म्हणलंय उगाच, रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणतो तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल, आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाच्या अग्नीस शिक्षेस पात्र होईल.
हालेलुया. 3 प्रकारच्या शिक्षा या ठिकाणामध्ये दिल्या आहे. आता या ठिकाणाहून आम्हाला आणखी एका गोष्टीची स्पष्टता येते की कोणत्या कोणत्या पात्रता, कोणत्या कोणत्या गोष्टी की ज्या मला वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षेकडे घेऊन जातात. म्हणजे 3 प्रकारच्या शिक्षा पवित्र शास्त्रामध्ये देण्यात आलेल्या आहे. न्यायाच्या या पद्धतीला आम्हाला स्पष्ट करतात. तो एक वेगळा भाग बनतो, राईट. परंतु जो व्यक्ती विनाकारण उगाच आपल्या भावाला तो रागवतो किंवा त्याला खिन्न करतो, त्याला तो दोष लावतो, तर तो व्यक्ती काय करतो? तो कोल्ड ब्लडेड तो खून करतो. शांत विचाराने तो त्या व्यक्तीचा आत्मिकरित्या, भावनिकरित्या, वैचारिकरित्या तो व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा तो खून करतो. आणि ही गोष्ट प्रभू स्पष्ट करत आहे. नियमशास्त्र सांगतं की खून करू नको, परंतु प्रभू येशू ख्रिस्त भावनात्मक सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आध्यात्मिकरित्या सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त वैचारिकरित्या सांगत आहे की तू आपल्या भावाचा द्वेष करू नको, आपल्या भावाला उगाच रागवू नको. हालेलुया. आता ही गोष्ट फक्त भावांना सांगितलेली नाहीये. हालेलुया. बहिणीनं वाटत असेल भावांना सांगितलं, आमचं काही नाही, कारण बहिणीचं राज्य चालू आहे सध्या. हालेलुया. कारण लाडक्या झाल्या सगळ्या. परंतु प्रभूचं वचन बहिणींना सांगतंय, प्रभूचं वचन भावांना सुद्धा सांगतंय. सगळ्यात जास्त राग कोणाला येतो मला माहिती आहे. हालेलुया. बहिणीला त्रास दिला जातो. सो बहिणींबद्दल आणि भावांबद्दल सुद्धा हे वचन आहे. असं म्हणलेलं नाहीये की फक्त भाऊ किंवा फक्त बंधूंनाच. ज्या वेळामध्ये वचन सांगतं हे दोघांना सुद्धा सांगतं. बहिणीला सुद्धा आहे आणि भावाला सुद्धा आहे. बहिणीने सुद्धा कान लावून ऐकलं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. नाहीतर बहिणींना वाटेल की भावांना सांगितलं आम्ही त्यातून सुटलो. असं नाहीये. बहिणीनं सुद्धा हे वचन आहे. आणि वचन काय सांगतं की मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणतो तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. म्हणून आम्ही कोणालाही दुखवता कामा नये. एका ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आत्म्याला खिन्न करू नका. आत्म्याला खिन्न करणंच म्हणजे एक खून करणं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आत्मिकरित्या जागृत तो करत आहे की आम्ही आत्मिकरित्या फार जागृत असणं गरजेचं आहे. प्रियांनो, ज्या वेळामध्ये एखादा व्यक्ती अगोदर विचार करतो त्या विचारानेच प्रियांनो तो कृतीकडे वळतो. कुठली अशी गोष्ट आहे का आम्ही विचार न करता एखादी गोष्ट करतो का? अगोदर विचार करतो. आम्हाला पाणी प्यायचं, आम्ही विचार करतो की मला तहान लागली. शरीर आम्हाला रिॲक्ट करतं, आम्ही विचार करतो की आता ग्लासाने पिऊ की बॉटलने पिऊ, की डायरेक्ट तो जगच तोंडाला लावू. ती गोष्ट वेगळी आहे. आम्ही विचार करतो. विचार केल्यानंतर आम्ही कृतीमध्ये ती गोष्ट करायला लागतो. आणि म्हणून प्रियांनो, अगोदर जो विचार आम्ही करतो त्या विचारावरतीच प्रभू येशू ख्रिस्त कंट्रोल करण्यासंबंधी आम्हाला शिकवत आहे. त्या भावना जर आमच्या हातामध्ये राहिल्या, त्या भावनेवरती जर आम्ही कंट्रोल केलं तरच प्रियांनो आम्ही कृतीकडे जाणार नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने भावनेसंबंधी या गोष्टी सांगितल्या, मानसिकतेबद्दल या गोष्टी शिकवल्या. आणि म्हणून प्रियांनो, आमची मानसिकता ही पूर्णपणे ख्रिस्ताची मानसिकता असली पाहिजे. आमचे विचार हे पूर्णपणे ख्रिस्ताचे विचार असले पाहिजे. आमची वृत्ती हे पूर्णपणे येशू ख्रिस्ताची वृत्ती असली पाहिजे. जरा वाजवायचे तर जोरदार वाजवा. हालेलुया. कारण आम्ही जगिक मानसिकतेचे लोक नाहीये, तर आम्ही येशू ख्रिस्ताचे लोक आहोत. हालेलुया. आम्ही येशूचे आहोत. आणखी एक वचन आम्ही पाहूया. पहिले योहान 3 आणि वचन 15 मध्ये. 1 John chapter 3 verse 15. पहिले योहान 3:15 मध्ये. या ठिकाणात वचन सांगतं की जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो नरसिंह हिंसक आहे. आणि कोणीही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हाला माहित आहे. नरहिंसक म्हणलंय. नरहिंसक हिंदी बायबल आहे कोणाकडे? हा, पढिये, वाचा कोणीतरी ते वचन. पहिली योहान अध्याय 3 और वचन 15.
पहले योहान 3:15। जो कोई अपने भाई से बैर रखता है वह हत्यारा है, और तुम जानते हो कि किसी हत्यारे में अनंत जीवन नहीं रहता। ओके, काय म्हणलं त्याला? हत्यारा. हत्यारा म्हणजे काय? खून करणारा. आणि खून करणाऱ्याच्या ठाई सार्वकालिक जीवन नाही. बोले येशू मसीह की हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये अशा गोष्टीची शिकवण देतोय की अशा प्रकारची शिकवण जगातलं कुठलाही व्यक्ती, कुठलाही ग्रंथ देत नाही. अशी शिकवण येशूकडनं मिळते. हालेलुया. आणि म्हणूनच मनुष्य आपल्या स्वभावाला, आपल्या मानसिकतेला, आपल्या वैचारिकतेला तो जगिक स्वरूपाने वेळेनुसार जर तो बदलवत असेल तर प्रियांनो, तो अशा गोष्टीकडे वाटचाल करतोय की जी वाटचाल त्याला नरकाग्नीकडे घेऊन जाईल. प्रभूची इच्छा आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये जे निराप्रिय आहे यांच्या संबंधी प्रियांनो फार जागृत राहणं गरजेचं आहे. की आमच्या भावनेने, आमच्या बोलण्याने, आमच्या वागण्याने, आमच्या शब्दाने जर एखाद्या व्यक्तीचा प्रियांनो विनाकारण जर आम्ही त्या व्यक्तीचा रागराग करतोय, विनाकारण प्रियांनो एखाद्या व्यक्तीचा प्रियांनो मी द्वेष करतो, तर ही भावना आम्हाला अशा गोष्टीकडे घेऊन जाते की जी गोष्ट प्रियांनो नरकाग्नीचा शेवट आहे. कधी कधी प्रियांनो आम्ही आपला विचार सेकंदाला, मिनिटाला आम्ही बदलत असतो. मला वाटतं हे उदाहरण मी तुम्हाला एकदा सांगितलंय, परत एकदा मी हे उदाहरण तुम्हाला सांगेल. असं समजा की तुम्ही फार उन्हातून, सगळ्यात जास्त ऊन कधी असतं? अहो, उन्हाळ्यात कोणत्या महिन्यात असतं? मेचा उन्हाळा आहे. मे मधला सर्वात रणरणता उन्हाळा आहे. आणि अशा उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही फार मोठा प्रवास, म्हणजे फार मोठं चालत, जवळपास 2-4 किलोमीटर तुम्ही चालत आलात आणि तुम्हाला फार भयंकर तहान लागली. तहान लागल्यानंतर तुम्ही शोधताय की मला पाणी कुठे मिळेल. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतं की मला लवकरात लवकर कोणीतरी पाणी द्यावं आणि मी पाणी पिऊन माझी तहान भागवावी. तुम्ही शोधताय, कुठंच तुम्हाला पाणी दिसत नाही. एका कॉलनीमध्ये तुम्ही आहात, कुठं जवळपास हॉटेल सुद्धा नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अर्धा तास पाण्याचा शोध करताय, पाणी कुठे तुम्हाला दिसत नाही. आणि त्याच वेळामध्ये एक व्यक्ती तुम्हाला उंच बिल्डिंगवरतून एक पाण्याची बॉटल दाखवतोय. त्या वेळामध्ये तुम्हाला काय वाटेल? कोणीतरी काळजी घेणारा व्यक्ती मला प्रभूने दिला की आता हा व्यक्ती मला पाणी घेऊन येईल आणि हा व्यक्ती मला पाणी देईल आणि मी शांत राहील, माझी तहान भागवली जाईल. आता तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहताय. त्या व्यक्तीला तुम्ही म्हणलाय खाली या. अर्थात त्या व्यक्तीला यायला वेळ लागलाय 15 मिनिटं. तुम्ही काय विचार कराल? पाणी दाखवलं नसतं तर बरं झालं असतं ना. तसं मी शोधतच होतो. 15 मिनिटं झाले, या व्यक्तीला काही वाटत नाही का? बरोबर. आता त्या व्यक्तीने 15 मिनिटानंतर तो व्यक्ती आपल्या जवळ आला आणि 15 मिनिटानंतर तो व्यक्ती जसा आपल्या जवळ आला त्या व्यक्तीने आंबट पाणी आपल्याला दिलं. आता काय विचार करताय आपण? पाणी दिलं तर दिलं आणि ते पण इतकं भयंकर आंबट. आपण विचार करतोय यांनी पाणी दिलं नसतं तर बरं झालं असतं. तो व्यक्ती आपल्या खिशातून साखरेची पुडी काढतोय आणि तो म्हणतो मला वाटलं कदाचित तुम्हाला डायबिटीज असेल आणि मला प्रमाण माहिती नव्हतं की तुम्हाला साखर चालते की नाही चालते, म्हणून तुमच्या प्रमाणाने तुम्ही आता त्या पाण्यामध्ये, त्या शरबतामध्ये तुम्ही साखर टाका आणि तुमच्या नुसार ते पाणी तुम्ही प्या. आता ते शरबत आहे. विचार करा, पाणी मागितलं शरबत मिळतंय, शरबत मागितलं त्या वेळामध्ये आंबट पाणी मिळतं. आंबट पाणी मिळाल्यानंतर तो व्यक्ती म्हणतो की तुम्हाला जसं जितकं गोड पाहिजे तितकं तुम्ही ते गोड शरबत तुम्ही बनवा. आता काय वाटतं त्या व्यक्तीबद्दल? या व्यक्तीसारखा व्यक्तीच जगामध्ये नाही. किती हा व्यक्ती माझी काळजी करतो, हा व्यक्ती तर मला ओळखत नाही. राईट. सो आपला जो विचार आहे तो मिनिटाला, क्षणाला बदलत चालतो. कशाने?
कशामुळे बदलतो? विचार कशाने बदलतो? परिस्थितीनुसार बदलतो. राईट? जशी परिस्थिती उद्भवते तसे आपले विचार बदलतात, आपली भावना बदलते, आपली मानसिकता बदलते. परंतु प्रियानो, ज्या व्यक्तीवरती परिस्थितीचा परिणाम होत नाही तोच व्यक्ती या जगावरती त्याने विजय मिळवलेला आहे. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच वेळेस आपण अपेक्षा करतो की या व्यक्तीने मला मान द्यायला पाहिजे, या व्यक्तीने सन्मान द्यायला पाहिजे, या व्यक्तीने मला चांगलं म्हणलं पाहिजे, या व्यक्तीने मला मोठं म्हणलं पाहिजे. जो व्यक्ती जास्त अपेक्षा करतो ना तोच व्यक्ती सर्वात जास्त दुःखी आहे. हालेलुया. किती जणांना दुःख आहे बरं? तुम्ही जास्त अपेक्षा करू नका. खरंच सांगतो मी, अपेक्षा फक्त एका ठिकाणाहून करा, ती म्हणजे परमेश्वराकडनं, प्रभू येशू ख्रिस्ताकडनं करा. तो तुम्हाला कधीच निराश होऊ देणार नाही, कधीच नाही, कधीच नाही. परमेश्वराने आम्हाला चांगले हात दिले, चांगले पाय दिले, चांगले डोळे दिले. जे आपल्याला जमतं ना ते करत चाला. ज्या वेळामध्ये फार तुम्ही थकून जाल, जमणार नाही, त्या वेळामधली वेगळी गोष्ट आहे. परंतु आता सगळं सदृढ आहे ना, प्रभूला धन्यवाद द्या. आपलं काम आपण स्वतः करा, जास्त वादही होणार नाही घरामध्ये. बोल येशू मसीह की, येशू मसीह की. सो आपली जी वृत्ती, आपला स्वभाव, आपले विचार मिनिटा मिनिटाला, क्षणाक्षणाला बदलतात. ज्या प्रकारे त्या व्यक्तीचे विचार मिनिटा मिनिटाला बदलले. आणि म्हणून प्रियांनो, आपल्या बंधूबद्दलचं प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे. या ठिकाणामध्ये वचन काय आम्ही वाचलंय की 1 योहान 3:15 मध्ये, की या ठिकाणामध्ये वचन स्पष्टतेने जी गोष्ट नमूद करत आहे की जो व्यक्ती आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो नरहिंसक आहे. त्याला काय म्हणलंय? नरहिंसक. हिंदीमध्ये काय म्हणलंय? हत्यारा. आणि जो हत्यारा आहे, जो नरहिंसक आहे, त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन नाही. म्हणून जर आम्ही विनाकारण जर कोणाचा द्वेष करतो, विनाकारण जर आम्ही आपल्या भावाचा, त्याला विनाकारण जर आम्ही म्हणतो तू वेडा आहे, तू मूर्ख आहे, तर त्याच्या क्षमतेची प्रियानो त्याला शिक्षा मिळणार आहे. परंतु प्रभूची इच्छा काय आहे की आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये आपल्या भावाला आम्ही क्षमा करावी, बहिणीला क्षमा करावी. विनाकारण उगाच आम्ही कोणाचा राग करू नये. हालेलुया. रस्त्याने चालत असताना सुद्धा आम्हाला सहज राग येतो कोणाबद्दल पण. सिरियल पाहत असताना सुद्धा राग येतो. एक व्हिडिओ क्लिप मी पाहिली. एक साऊथ इंडियन एक व्हिडिओ फिल्म होती आणि ट्रेलर एका थिएटरमध्ये दाखवण्यात येत होतं. आणि त्या ठिकाणी सर्व हिरो, हिरोईन आणि व्हिलन सुद्धा एकत्रित आले. त्यानंतर त्या प्रेक्षकांमधून एक बाई उठून त्या विलनला जाऊन तिने मारलं. का बरं? कारण तिने टीव्हीवरती तिने त्या ट्रेलरला पाहिलं होतं. ट्रेलर पाहिल्यानंतर तिला इतका राग आला की त्याने जे कृत्य करायला पाहिजे नव्हतं ते कृत्य त्याने केलं आणि म्हणून विलनला जाऊन मारलं. सो प्रियांनो, आमची भावना विनाकारण कशाना कारणाने प्रियांनो दुखवत चालते. विनाकारण आम्ही कुठल्या ना कुठल्या कारणाने कोणाचाही द्वेष करायला लागतो, कोणाचाही राग करायला लागतो. आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीचा सुद्धा आम्ही राग करायला लागतो विनाकारण, कारण नाहीये. या गोष्टी आमच्या मानसिकतेतनं बदलणं फार गरजेचं आहे. कधी कधी आम्हाला वाटतं की एखाद्या व्यक्तीने मी सांगितलं ना लगेच ऐकलं पाहिजे. का? प्रत्येक वेळेस आपणच योग्य आहे असं नाहीये. असं होतंय ना, आपण गेलो दुकानात लगेच मला मिळालं पाहिजे. बाकीचे उभा राहिले तिथं, बाकीचे सुद्धा तिथं तुझ्या अगोदर उभे आहेत. परंतु आमची इच्छा, आमची वृत्ती आहे की मी गेलो मला पहिलं मिळालं पाहिजे. सो हीच वृत्ती अगोदरच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असेल ना, त्याचाही सुद्धा तेच विचार असेल. परंतु आम्ही विनाकारण अशा गोष्टी करायला लागतो की ज्या कारणाने द्वेष निर्माण होतो, ज्या कारणाने राग निर्माण होतो, ज्या कारणाने प्रियांनो आम्ही इतरांबद्दलची प्रियांनो क्षमेची भावना आमच्या अंतःकरणातून पूर्णपणे नष्ट होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की तुम्ही जगाचे मीठ आहात. हालेलुया. आमच्या अंतःकरणामध्ये क्षमेची भावना असलीच पाहिजे. त्यानंतर चौथी गोष्ट आहे की जी प्रभू येशू ख्रिस्ताने या डोंगरावरून शिकवलेली आहे, या प्रवचनामध्ये. ती चौथी गोष्ट आहे दुष्ट योजना आखणारे हृदय. दुष्ट योजना आखणारे हृदय. यात वैयक्तिकरित्या फायद्यासाठी प्रियांनो किंवा चुकीच्या उद्दिष्टाने किंवा संकल्पनाने प्रियांनो एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या
सामाजिक गटाबद्दल पियानो असा स्वतःच्या फायद्यासाठी पियानो संकल्प केल्या जातात, स्वतःच्या फायद्यासाठी असे संकल्प केले जातात की ज्या दुष्ट योजना आखतात. पवित्र शास्त्रामध्ये या संबंधी वचन आम्हाला काय सांगतं? नीतिसूत्रे 16 आणि वचन 18 मध्ये. प्रोवर्ब चॅप्टर 6 वर्स 18, नीतिसूत्रे 6 आणि 18. नीतिसूत्रे 6:18, प्रोवर्ब 6:18. दुष्ट योजना करणारे, अंतकरण दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा, खोटा साक्षी व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य ह्या त्या होत. ओके, या ठिकाणामध्ये पियानो शलोमोनाने आपल्या या ग्रंथामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की या वचनामध्ये आम्हाला स्पष्टता येईल की परमेश्वर कुठल्या कुठल्या गोष्टीचा निषिद्ध करतो, कुठल्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाही. जर आम्ही वचन 16 मध्ये जर वाचलं तर आम्हाला या गोष्टीची स्पष्टता येते की परमेश्वर ज्यांचा द्वेष करीतो अशा 6 गोष्टी आहेत. या गोष्टीचा द्वेष परमेश्वरला आहे. आणि कुठली गोष्ट? की जे अंतकरण दुष्ट योजना करतं असं अंतकरण परमेश्वर या गोष्टीचा निषिद्ध करतो. आमच्या अंतकरणामध्ये दुष्ट योजना होता कामा नये. हालेलुया. दुष्ट योजना परमेश्वर ओळखतो बरं का. कारण परमेश्वराला काय म्हणलं जातं? अंतकरण पारखणारा देव. सर्वजण माझ्या बरोबर आहे? हालेलुया. परमेश्वराला काय म्हणलं जातं? अंतकरण पारखणारा देव. आणि ज्या वेळामध्ये परमेश्वर अंतकरण पारखतो, परमेश्वर त्या अंतकरणामध्ये येणारे ज्या योजना आहे, येणारे जे विचार आहे, या गोष्टीचं सुद्धा परमेश्वर चांगल्या प्रकारे त्या गोष्टीचा सुरुवात आणि शेवट परमेश्वराला माहिती असतो की या व्यक्तीच्या हृदयामध्ये काय विचार आलेले आहे, काय योजना आहे. योजना परमेश्वराला चांगल्या प्रकारे माहिती असतात, कारण तो योजना बनवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. योजना ठरवणारा परमेश्वर आहे आणि योजना सिद्धीस नेणारा तो परमेश्वर आहे. बोलो येशू मसीह की. ज्या प्रकारे परमेश्वराने अब्रामाला म्हणलं की तुझ्याविषयी जे अभिष्ट चिंततील मी त्याचं अभिष्ट करेल, तुझ्याविषयी जे अनिष्ट चिंततील मी त्यांचं अनिष्ट करेल. परमेश्वर अब्रामाविषयी ज्या गोष्टी बोलतोय पियानो, त्या गोष्टी जर परमेश्वराला माहिती आहेत तर पियानो आमच्या अंतकरणामध्ये कोणत्या योजना येतात या परमेश्वराला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आम्ही चांगलं इच्छितो तर परमेश्वर चांगलं करतो. बोलो येशू मसीह की. आणि चांगलं जर इच्छिलं नाही तर चांगलं करेल का? म्हणून आपल्या भावाबद्दल आणि बहिणीबद्दल आम्ही चांगलं इच्छिलं पाहिजे, त्यांच्याबद्दल चांगल्या योजना आम्ही केल्या पाहिजे. जर आम्हाला चांगलं येत नाही तर कमीत कमी आम्ही वाईट तर मुळीच करू नये. हालेलुया. हालेलुया. चांगलं जर आम्हाला विचार करता येत नाही, चांगल्या योजना जर आम्हाला करता येत नाही तर वाईट योजना आम्ही कोणाबद्दल ही मुळीच करू नये. कारण अंतकरण परमेश्वराला माहिती आहे. आणि वचन आम्हाला सांगतं की मनुष्याच्या मनामध्ये ज्या येणाऱ्या कल्पना आहेत त्या सातत्याने कशा असतात? वाईट असतात. म्हणून आपल्या अंतकरणामध्ये चांगले विचार, चांगल्या कल्पना येण्यासाठी चांगल्या गोष्टी आमच्याकडे असल्या पाहिजे. आणि चांगल्या गोष्टी, चांगले विचार आमच्या अंतकरणात चांगल्या कशाने येतील? देवाच्या वचनाने. कारण देवाच्या वचनाशिवाय या जगामध्ये चांगली गोष्ट कोणतीच नाहीये. आहे का? कुठलीच नाहीये. त्यानंतर 5वी गोष्ट आम्ही पाहूया की ही गोष्ट स्पष्ट करते आमच्या चांगल्या निर्णयाला आणि चांगल्या आशीर्वादाला. ही 5वी गोष्ट आहे की ज्याचे पाय वाईटाकडे त्वरेने धावतात. या संबंधी की जे पापाचा प्रतिकार करणारे नाहीत तर तो व्यक्ती काय करतो? आपल्या पायांवे तो व्यक्ती पापाकडे, वाईटाकडे तो धावत जातो. या संबंधी परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं? रोम 6 आणि वचन 11 ते 14. रोमन चॅप्टर 6 वर्स 11 to 14. रोम करासपत्र अध्याय 6 11 ते 14. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे पण देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. म्हणून तुम्ही आपल्या शरीर वासनाच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या
मर्त्य शरीरात राज्य करू नये आणि तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःच देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. या ठिकाणामध्ये प्रियानो, जो व्यक्ती पापाच्या अधीनतेमध्ये राहतो तो व्यक्ती पापामध्ये चालवला जातो. परंतु ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभूची कृपा झालेली असते तो व्यक्ती कृपेच्या सामर्थ्याने चालवला जातो, कृपेच्या सत्तेमध्ये तो राहतो आणि कृपेमध्ये तो व्यक्ती चालवला जातो. सो आमच्या जीवनामध्ये जर प्रभूची कृपा झालेली आहे तर आम्ही परमेश्वराच्या त्या वचनाकडे आम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे की एका झऱ्यातून गोड आणि कडू पाणी येऊ शकत नाही, वाहू शकत नाही. येतं का? एका झऱ्यामध्ये जर कडू पाणी वाहतं तर ते कडूच राहील, एका झऱ्यातून जर गोड पाणी वाहतं तर गोडच वाहील. की असं होतं का? थोड्या वेळ गोड आणि थोड्या वेळ कडू नाही. गोड तर गोडच आणि कडू तर कडूच. आम्ही ख्रिस्ताचे लोक आहोत. आमच्या मुखातून एकतर प्रभूची वाणी, प्रभूचे शब्दच निघायला पाहिजे, नाहीतर मग शिव्या शापच निघायला पाहिजे, वाईट शब्द निघले पाहिजे. परंतु थोड्या वेळ आम्ही चांगलं बोलतो आणि थोड्या वेळ वाईट बोलतो. याचा अर्थ आम्हीच कन्फ्यूज आहोत की आम्ही काय आहोत, कोण आहोत. बोलो येशू मसीह की. परंतु प्रभूची शिकवण आम्हाला मार्गावरती घेऊन येते. प्रभूच्या वचनाच्या द्वारेच प्रियानो आम्ही योग्य मार्गावरती येतो. परंतु त्यासाठी आम्हाला चांगलं ऐकावं लागेल, चांगलं मनन करावं लागेल, चांगल्या वचनाचं प्रियानो आम्हाला समजून घ्यावं लागेल आणि वचनाला समजून घेण्यासाठी आम्हाला सहभागीतेला सभेला यावं लागेल. तरच प्रियानो आमच्यामध्ये, आमच्या विचारामध्ये, आमच्या मानसिकतेमध्ये, आमच्या वृत्तीमध्ये, आमच्या स्वभावामध्ये चांगला बदल घडेल. नसता जग आणि जगातील विचार आमच्या जीवनामध्ये असेल. प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टीची स्पष्टता दिली आहे, त्या गोष्टी आम्ही पुढे पाहणार आहोत. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधीनतेमध्ये राहण्यासाठी, कृपेच्या अधीनतेमध्ये राहण्यासाठी शरीराची जी अधीनता आहे ती आमच्या जीवनातून काढून टाकण्यात आलेली आहे. या ठिकाणामध्ये जसं वचन आम्ही वाचलं की तसे तुम्ही ख्रिस्त येशू, आपल्या प्रभू येशूच्या याच्याद्वारे स्वतःला पापाला मेलेले खरे पण देवा पित्यार्थ जिवंत झालेले असे माना. यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनाच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुम्हाला तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये आणि तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतः देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. आपले शरीर, आपला अवयव काय करायचे? नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करायचे. हालेलुया. एखादा व्यसन करणारा व्यक्ती ज्या वेळामध्ये व्यसन करतो तो म्हणतो, मला कळालं नाही की मी कसं काय केलं, मी कसं पिलो मला कळालं नाही, मला मित्रांनी फोर्स केला. काही जण हसायला येत आहे, सत्य असे कारण दिल्या जातात, बरोबर आहे, सांगितले जातात ना. मला प्यायचं नव्हतं परंतु मी कसं पिलो मला कळालं नाही. मला ते व्यसन करायचं नव्हतं परंतु ते व्यसन मी केलं, मला कळालं नाही. प्रियांनो, खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीवरती पूर्णपणे जो कंट्रोल आहे त्या शरीराचा कंट्रोल आलाय, पूर्णपणे पापाचा कंट्रोल आलाय. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही त्या व्यक्तीचं व्यसन, त्या व्यक्तीचे बंधन तुटण्यासाठी नव्हे तर त्या सत्तेखाली, ज्या सत्तेखाली तो आहे ती सत्ता पूर्णपणे नामोनास्त होण्यासाठी आम्ही प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे की प्रभूजी, ज्या गोष्टीचा कंट्रोल त्याच्यावरती आहे तो कंट्रोल पूर्णपणे तू काढून टाक आणि प्रभू तुझ्या कृपेच्या आसनाखाली तू त्याला घेऊन ये, कृपेच्या सत्तेखाली तू त्याला घेऊन ये. प्रियांनो, योग्य मागणी आम्ही परमेश्वराकडे केली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आमचे जे शरीर आहे ते शरीर प्रभूच्या कृपेच्या आसनाखाली आम्ही त्याला घेऊन येणं गरजेचं. त्यानंतर आणखी एक वचन आम्ही वाचूया. ज्या प्रकारे फक्त आपल्या माहितीस्तव या गोष्टी आम्ही लिहून घेऊया. मत्ती 4 आणि वचन 1 ते 11 मध्ये आम्ही पाहतो
की त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा केली जाते. आणि ही परीक्षा प्रियांनो, परीक्षक ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा करत आहे, मत्ती 4:1-11, मॅथ्यू चॅप्टर 4 वर्स 1-11 या ठिकाणामध्ये प्रियांनो, सैतानाकडनं ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा होते प्रियांनो, त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सैतानाला एंटरटेन करत बसत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त वचनाच्या द्वारे त्याला अडवतो आणि त्या ठिकाणाहून सैतान पळून जातो. वचन 11 जर आम्ही वाचलं तर या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं, मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा देवदूतांनी येऊन त्याची सेवा केली. सैतानाबरोबर तो संभाषण करत बसला नाही. कधी कधी आम्ही विनाकारण बोलत असतो, सांग तू कोण आहे. अहो काय करायचंय आपल्याला त्याला माहिती करून, तो कोणी असेल काही असेल, आपल्याला काय करायचंय. प्रभू पाहून येईन त्याला. हालेलुया. आणि जर त्याने खरंच सांगायला चालू केलं ना तो कोण आहे, मग आपण त्या ठिकाणात थांबू शकणार नाही. हालेलुया. परंतु विनाकारण आपल्याला बऱ्याच वेळेस हा प्रश्न पडतो. आपण विचारतो कोण आहे तू सांग, कुठून आला. हालेलुया. तो कुठून आला, कुठे जाणार आहे याचा आपल्याशी काही संबंध नाहीये. आपलं एकच काम आहे, येशूच्या नावात त्याला धमकवायचंय. हालेलुया. येशूच्या नावामध्ये आम्हाला त्याला घालून द्यायचंय. विनाकारांचे प्रश्न विचारत बसायचे नाही. हालेलुया. जर त्याने आपल्या बरोबर जर एंटरटेन केलं ना, आपलं काही खैर नाहीये मग. हा. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर एंटरटेन केलं नाही. आणि आपण तर फार धीट बनतो त्यांच्याबरोबर. जर खरंच एखादा असा भेटला ना भयंकर, तर आपण थांबू शकणार नाही. ते सामर्थ्य प्रभूकडे होतं. परंतु काही जण असा रेफरन्स देतात की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की तुम्ही माझ्यापेक्षा मोठमोठी काम कराल. करतोय, परंतु आम्ही विनाकारण त्या अशुद्ध दुष्ट शक्तीच्या विरोधात आम्ही उभा राहता कामा नये. आमचं काम आम्हाला करायचंय. आम्हाला सुवार्थ सांगण्याचं काम दिलंय. ही सगळ्यात मोठी जबाबदारी आपली. या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करायचं नाहीये. हालेलुया. हालेलुया. जर आम्ही आमचं काम करायला जर वेळ दिला नाही, या बाकीच्या गोष्टीकडे जर वेळ दिला ना, तर त्याच गोष्टीमध्ये सैतान आम्हाला गुरफटून टाकेल. आमची जबाबदारी आम्हाला लक्षात ठेवायची. काय जबाबदारी आहे, आमचं काम काय आहे, काय करायचंय. आणि जर विचारत बसलो तर वेळ तिकडे जाईल ना. बोल येशू मसीह की. ओके. सो आम्हाला प्रतिकार करायचा आहे. एका ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. हे वचन आम्ही वाचूया याकोब 4 आणि वचन 7 मध्ये. जेम्स चॅप्टर 4 वर्स 7, याकोब 4:7. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. काय करायचंय, सैतानाला अडवायचंय, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. प्रभूच्या हाती त्याला देऊन टाकायचं, त्याला अडवायचंय. त्याच्या कारवाईला, त्याच्या वृत्तीला, त्याच्या स्वभावाला, त्याच्या मानसिकतेला आम्हाला अडवायचंय आणि आम्हाला देवाच्या जवळ यायचंय, प्रभूच्या जवळ यायचंय. देवाच्या अधीन व्हा. जो देवाच्या अधीन होतो तोच व्यक्ती सैतानाला अडवू शकतो. बोले येशू मसीह की. आणि जो व्यक्ती देवाच्या प्रभूच्या अधीन होत नाही त्याच्यावरती पूर्णपणे सैतानाचा पगडा राहतो. सांगायची गरज नाही. पुढे पाहूया 6वी बाब आम्ही पाहूया. खोटे साक्षीदार की जे खोटे बोलतात. या प्रकारचा विशेष उल्लेख केलेला आहे पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा, की जे निष्पाप व्यक्तीला तुरुंगात पाठवण्यासाठी कारणीभूत ठरतात अथवा निष्पाप व्यक्तीला दोषी ठरवण्यासाठी प्रियांनो ते कारणीभूत ठरतात. खोटे साक्षीदार. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा 10 आज्ञांपैकी जी 9वी आज्ञा दिलेली आहे, काय आहे, काय आज्ञा दिलेली आहे, आपल्या शेजाऱ्याविषयी खोटी साक्ष देऊ नको. का बरं सांगितलं? कारण जर एखादा जो व्यक्ती निष्पाप आहे तो व्यक्ती दोषी ठरवला जाऊ शकतो, तो व्यक्ती तुरुंगामध्ये टाकला जाऊ शकतो. कधी कधी घरामध्ये सुद्धा प्रियांनो अशा प्रकारे कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये सुद्धा खोट्या गोष्टी सांगितल्या जातात आणि एखादा व्यक्ती त्या कारणाने प्रियांनो
दोषी ठरवण्यासाठी साक्षी सुद्धा म्हणून प्रियानो उभा केला जातो. बरोबर आहे. प्रत्येक वेळेस तुरुंगातच टाकलं जातं ना असं नाही. ती न्यायसभेसमोर ठेवल्या जाणारी ती प्रक्रिया आहे. परंतु प्रियांनो, कुटुंबामध्ये, नातेवाईकामध्ये सुद्धा किंवा एखाद्या व्यक्तीसमोर एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवण्यासाठी प्रियांनो खोट्या साक्षी दिल्या जातात. खोटे व्यक्ती, खोटे बोलणारे उभे केले जातात. या संबंधी परमेश्वराचं वचन स्पष्टपणे आम्हाला अनेक गोष्टी शिकवतं की आम्ही खोटी साक्ष देऊ नये. एकाच ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पहिले राजे याचा अध्याय 21, फर्स्ट किंग चॅप्टर 21 वर्स 8 to 14. हा भाग आम्ही संपूर्ण वाचणार नाही. फक्त तुमच्या माहितीसाठी या ठिकाणामध्ये काही गोष्टी मी नमूद करतो की याची स्पष्टता आम्हाला येईल. या ठिकाणामध्ये आहाब आहे आणि कोण आहे? नाबोत. नाबोदाची जी शेती आहे ती फार चांगली शेती होती आणि आहाबाच्या महलाच्या जवळ त्याची शेती होती आणि या शेतीवरती नाबोदाच्या शेतीवरती आहाबाचं मन बसलं आणि त्याने त्याला म्हणलं की ही शेती तू मला दे, मी त्या ठिकाणामध्ये काय करेल, मी द्राक्ष मळा लावेल. आणि त्या कारणाने नाबोदाने काय म्हणलं की मी ती शेती देत नाही, कारण ती माझ्या वाडवडिलांकडनं मला ती मिळालेली आहे. आणि इस्रायल लोकांकडे ही गोष्ट फार प्रियानो सांभाळली जाते की वाडवडिलांकडनं आलेली जी प्रॉपर्टी आहे, जमीन आहे, ती सांभाळल्या जाते. आज सुद्धा भारतीय माणसामध्ये मानसिकतेमध्ये हीच वृत्ती आहे की वाडवडिलांकडनं मिळालेली जी प्रॉपर्टी आहे ती सांभाळल्या जाते. बरोबर आहे. सहजासहजी जे जुने आहेत प्रियानो ते विकत नाही, ही वाडवडिलांकडनं मिळालेली संपत्ती आहे म्हणून. बरोबर. आणि या ठिकाणामध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं की ही वृत्ती त्याच्या मनामध्ये होती आणि त्याच कारणाने त्याने नाकार दिला, राजाला नाकार दिला. आणि नाकार दिल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्याबद्दल एक कट रचला जातो आणि तो कट आहे प्रियांनो वचन 8 ते 14 मध्ये. वचन 8 पासून आम्ही जर वाचलं तर आम्हाला या गोष्टी लक्षात येईल की इजबेलीने एक पत्र लिहिलं आणि तिने सांगितलं की तुम्ही काय करा, उपवासाचा दिवस नेमवा आणि त्या ठिकाणामध्ये नाबोदाला उच्च ठिकाणामध्ये तुम्ही बसवा आणि त्या वेळामध्ये त्याच्या विरोधात 2 साक्षीदार तुम्ही उभे करा आणि हे 2 साक्षीदार ज्या वेळामध्ये साक्ष देतील त्यानंतर नाबोदाला तुम्ही दगड मार करून ठार मारा, म्हणजे त्याची जमीन ऑटोमॅटिकली आहाबाला मिळेल. त्या गोष्टी पुढे काय होतात ते आपण पुढे पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहू. त्याच ठिकाणामध्ये प्रियांनो काय होतं, आहाबाचे जे रक्त सांडलं जातं आणि त्याला कुत्रे चाटतात. फार भयंकर मरण त्या ठिकाणामध्ये होतं. जी गोष्ट ज्या वृत्तीने मिळालेली आहे त्याचा शेवट फार भयंकर असतो. खोटे साक्षीदार जरी थोड्या वेळापुरते प्रियांनो उभे आहेत, परंतु त्याच्यातून मिळालेली जी गोष्ट आहे थोड्या वेळासाठी जरी आनंद देणारे आहेत, परंतु त्याद्वारे निष्पाप रक्त सांडल्या गेलं याचा हिशोब घेणारा परमेश्वर आहे. म्हणून आम्ही खोटं कदापि बोलू नये, खोटी साक्ष कोणाविरोधात देऊ नये. एखादा म्हणतो हा याने फोन केला होता ना, आपण म्हणतो हो हो केला होता, त्याने केलाही नसेल. हालेलुया. आमची खोटी साक्ष एखाद्या निष्पाप व्यक्तीला प्रियांनो दोषी ठरवण्यास कारणीभूत ठरते. छोटे छोटे पाप आहेत. एखाद्या मोठ्या जहाजाला बुडवण्यासाठी प्रियांनो फार मोठं त्याला तडा जाणं गरजेचं नाही, छोटं ओल पुरे आहे. आत्मिकरित्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो एक छोटं पाप, एक छोटं कारण आम्हाला आत्मिकरित्या बुडवण्यासाठी प्रियांनो कारणीभूत ठरते. म्हणून आम्ही स्वतःला ॲनालाइज करणं फार गरजेचं आहे की मी कुठं चुकतोय. एक वचन आम्ही वाचूया, कलसे 3 वचन 9 आणि 10 मध्ये. कलोसियन चॅप्टर 3 वर्स 9 and 10 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला एका गोष्टीची स्पष्टता देत आहे. आम्ही वाचूयात. आम्ही शेवटच्या भागात चाललोय, वाचूयात. कलसे 3 आणि वचन 9 आणि 10. एकमेकाशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो
नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. या ठिकाणामध्ये पौलाने कलसईच्या लोकांना लिहिलं की एकमेकांशी लबाडी करू नका, एकमेकांशी खोटं बोलू नका, एकमेकांवर बद्दल खोटी साक्ष तुम्ही देऊ नका. कारण पुढे तो लिहित आहे, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. जुना मनुष्य कोण होता की ज्याला आम्ही काढून टाकलं? येस, पहिला आदाम हा जुना मनुष्य आहे की ज्याला आम्ही काढून टाकलेला आहे त्याच्या कृती सहित. त्याची कृती काय होती? अवज्ञा करणं, आज्ञा न मानणं ही त्याची कृती होती. आणि आम्ही त्याला त्याच्या कृतीसह काढून टाकलेले आहे. जुन्या मनुष्याला आपल्या जीवनातून आम्ही काढून टाकलेला आहे. आणखी काय म्हणलेलं आहे? जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जातो, त्याला तुम्ही धारण केले आहे. आम्ही कोणाला धारण केलंय? नव्या मनुष्याला. नवीन मनुष्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया. 2 कोरिंथ 5 आणि वचन 17 मध्ये या ठिकाणामध्ये वचन आम्हाला काय सांगतं? 2 कोरिंथियन चॅप्टर 5 वर्स 17. 2 कोरिंथ 5:17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आम्ही प्रत्येक जण ख्रिस्ताच्या ठाई नवी उत्पत्ती आहोत. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आम्ही ख्रिस्ताच्या ठाई कोण आहोत? आम्ही म्हणूया मी ख्रिस्ताच्या ठाई, मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई नवी उत्पत्ती आहे. मी नवीन उत्पत्ती आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. म्हणून आम्ही कोणाच्याही विरुद्धात खोटी साक्ष देता कामा नये. आमचं बोलणं एकतर हो तर हो आणि नाही तर नाही. सहज बोललो असं नाही, मजाक मध्ये बोललो असं नाही. हालेलुया. मी मजाक केली आहे. बऱ्याच जणांची वृत्ती असते, खोटं बोलून जायचं आणि नंतर म्हणायचं मी मजाक करत होतो. मजाक मध्येच मग त्या नरकामध्ये टाकल्या जाईल का? जास्त मजाक चालू होती ना, असंच होतं ना. परमेश्वर मजाक करणार नाहीये, तो खरं करत आहे. आणि देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये पियानोस अगदी स्पष्टता असली पाहिजे. ओके, शेवटचा मुद्दा आहे, फार महत्वाचा आहे की ही गोष्ट प्रियांनो प्रभूने निषिद्ध केलेली आहे. ती आहे, जो व्यक्ती भावांमध्ये मतभेद निर्माण करतो. बंधूंनी एकत्रित राहण्यासाठीच देवाने मनुष्याला निर्माण केलेलं आहे. परंतु जो व्यक्ती भावांमध्ये प्रियांनो मतभेद निर्माण करतो, तो व्यक्ती प्रभूला मान्य नाहीये. प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं? स्तोत्रसंहिता 133 आणि वचन 1 मध्ये, सॅम चॅप्टर 133 वर्स 1, पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. बंधूंनी एकत्रित राहणे हे देवाला आणि मनुष्याला सुद्धा चांगलं आणि मनोरम आहे. हालेलुया. म्हणून ज्या ज्या वेळामध्ये देवाचे लोक एकत्रित येतात, बहीण भाऊ एकत्रित येतात, ही गोष्ट चांगली आहे आणि ही गोष्ट मनोरम आहे. हालेलुया, हालेलुया. सो परमेश्वराने आम्हाला एकत्रित राहण्यासाठी बोलवलेलं आहे. परमेश्वराने मनुष्याची निर्मिती एकत्रित राहण्यासाठी केलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून मनुष्य एकत्रित राहू शकतो, पशुपक्षी नाही. पशुपक्षी एकत्रित आले तर काय होतात? भांडणं होतात. असंच आहे. परंतु मनुष्य एकत्रित राहू शकतो. आणि जर आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, दया आहे, क्षमा आहे, प्रीती आहे, तर प्रियानो आम्ही एकत्रित राहू. कारण आमच्या ठाई असलेला जुना मनुष्य आम्ही त्याच्या कृती सहित काढून टाकलेला आहे. परंतु जर आम्ही जुना मनुष्य काढून टाकला, परंतु त्याची कृती जर आमच्या जीवनामध्ये आहे, तर आणखी आम्हाला खरा ख्रिस्त कळालेला नाहीये. बोले येशू मसीह की. सो पहिले थेसलोनिक 4:9 काय सांगतं? फर्स्ट थेसलोनिक चॅप्टर 4 वर्स 9 या ठिकाणामध्ये वचन आम्ही पाहूया. पहिले थेसलोनिक 4 आणि वचन 9. बंधू प्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे ह्याची तुम्हास गरज नाही, कारण एकमेकावर प्रीती करावी असे तुम्हाला देवानेच शिकविले आहे. एकमेकांवरती प्रीती करावी असे देवाने शिकवले आहे. बंधू प्रेमाबद्दल देवाने शिकवलेलं आहे.
आणि ही शिकवण जर या शिकवणीकडे जर आम्ही दुर्लक्ष करतो तर आम्ही कोणाकडे दुर्लक्ष करतो? देवाकडे, परमेश्वराकडे दुर्लक्ष करतो. आणि जो व्यक्ती देवाकडे दुर्लक्ष करतो, देवाच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करतो, देवाने त्याच्याकडे लक्ष द्यावं ही मनुष्याने अपेक्षा करणं योग्य आहे का? मुळीच नाहीये. म्हणून देवाच्या शिकवणीकडे, देवाकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि काय शिकवलेलं आहे? बंधू प्रेम आम्ही करावं. हालेलुया, हालेलुया, बोलू येशू मसीह की. आणखी एक वचन आम्ही वाचूया. पहिले योहान 2 वचन 9 आणि 9 ते 11. फर्स्ट जॉन चॅप्टर 2 वर्स 9 to 11. पहिले योहान अध्याय 2 आणि वचन 9 ते 11. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठायी अडखळण नसते. पण आपल्याला बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो. तो कोठे चालला आहे हे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत. या ठिकाणामध्ये वचन सांगतं की मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो अजून अंधारातच आहे. म्हणजे बंधूंचा, बहिणींचा विनाकारण द्वेष करणारा व्यक्ती कुठं चालला? परंतु जो आपल्या बंधूवरती प्रीती करतो, जो आपल्या बहिणीवरती प्रीती करतो, जी व्यक्ती विनाकारण द्वेष करत नाही, विनाकारण राग करत नाही, त्या व्यक्तीच्या ठाई प्रभूचं प्रेम आहे. आमच्या ठाई द्वेष असावा, आमच्या ठाई राग असावा ही प्रभूची इच्छा नाहीये. तर आमच्या ठाई प्रीतीची, प्रेमाची भावना असली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आम्ही विनाकारण कुठल्या व्यक्तीचा द्वेष करू नये. विनाकारण कुठलाही कारण नसताना प्रियांनो आम्ही कुठलंही असं कृत्य करू नये की जे इतरांचा आत्मा खिन्न करेल. प्रभूने आम्हाला एकत्रित राहण्यासाठी, प्रभूने आम्हाला बंधू प्रेम करण्यासाठी शिकवलेलं आहे. आणि मी पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना म्हटलं की तुम्ही ज्या वेळामध्ये एकमेकांवरती प्रीती कराल, तुम्ही एक भावनेने राहाल, एका विचाराने तुम्ही राहाल, एका प्रेमाने तुम्ही बांधाल आणि एकत्रितरित्या तुम्ही येऊन रोज तुम्ही प्रार्थना कराल, रोज तुम्ही भाकर मोडाल, लोक तुम्हाला ओळखतील की तुम्ही येशूचे शिष्य आहात. तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही. हालेलुया. आम्हाला ओळख देण्याची गरज पडणार नाही की मी येशूचा आहे. ऑटोमॅटिकली त्या गोष्टी प्रियांनो इतरांना समजेल. हालेलुया. सोन्याला सांगावं लागत नाही की ते सोनं आहे. त्या ऑटोमॅटिकली त्या दुकानदाराला माहिती पडतं, त्या सोनाला माहिती पडतं की सोनंच आहे. त्याची ओळख त्याची चकाकी स्पष्ट करते. तशी आमची आत्मिक चकाकी स्पष्ट करते की खऱ्या अर्थाने आम्ही ख्रिस्ताचे आहोत की नाही. बोलू येशू मसीह की. तर आमच्या मुखातून द्वेष निघतं, आमच्या मुखातून राग निघतो, आमच्या मुखातून क्लेश निघतात, आमच्या मुखातून प्रियांनो दुष्ट शब्द निघतात. तर प्रियांनो आम्ही अंधकारामध्ये चाललोय. परंतु प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, या ठिकाणामध्ये वचनाची स्पष्टता आम्हाला येते. वचन 9 मध्ये आम्ही वाचत आहोत की मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठाई अडखळण नसते. जो व्यक्ती आपल्या बंधूवर प्रीती करतो, जी बहीण आपल्या बहिणीवरती प्रीती करते, जो भाऊ आपल्या भावावरती प्रीती करतो, तो कुठे चालला? प्रकाशामध्ये चालला. परंतु जो भाऊ आपल्या भावाचा द्वेष करतो, जी बहीण आपल्या बहिणीचा द्वेष करते, त्या कोणत्या ठिकाणी चाललेत? अंधारामध्ये चालले. सो आम्ही कुठं चाललो या गोष्टी आम्हाला स्पष्ट करतात की आमच्या ठाई काय आहे. द्वेष जर आम्ही करतो तर आमच्या ठाई अंधकार आहे. प्रीती जर आम्ही करतो तर आमच्या ठाई प्रकाश आहे. आणि प्रकाशात चालणारा तो कधीही अडखळत नाही. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं मी जगाचा प्रकाश आहे आणि जो मला अनुसरतो तो मुळीच अंधकारात, तो मुळीच अडखळणार नाही. बोले येशू मसीह की. एक शेवटलं वचन आम्ही वाचूया. पहिले योहान 4 वचन 19 ते 21. पहिले योहान 4 अध्याय वचन 19 ते 21. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत. पहिले योहान 4 19 ते 21. पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करीतो. मी देवावर प्रीती करीतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लवाड आहे. कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या
बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करीतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. जो व्यक्ती आपल्या बंधूंवरती, जी बहीण आपल्या बहिणीवरती प्रीती करू शकत नाही, तो डोळ्यांनी न दिसणाऱ्या परमेश्वरावरती, प्रभूवरती सुद्धा तो प्रीती करू शकत नाही. ही आपल्याला आज्ञा दिली आहे. काय आज्ञा आहे? की आपल्या बंधूवरती तू प्रीती कर, आपल्या बहिणीवरती तू प्रीती कर, त्यांचा द्वेष करू नको. हालेलुया. चुकलं एकमेकांना समजून सांगा, एकमेकांबरोबर सल्ला मसलत करा. काय चुकतंय, गैरसमज होत आहे, एकमेकांबरोबर बोला, परंतु विनाकारण अबोला ठेवू नका. विनाकारण एकमेकांचा द्वेष करू नका. एकमेकांबद्दलचं प्रेम, एकमेकांची प्रीती, एकमेकांबद्दलचा समज तुम्ही ठेवा, म्हणजे प्रभूचा कित्ता तुम्ही तुमच्या जीवनात पूर्ण कराल. हालेलुया. प्रभू येशू अगदी स्पष्ट होता. प्रभू येशू अगदी स्पष्ट आपल्या शिष्यांना सुद्धा तो बोलत होता, आणि त्याच प्रभूची शिकवण आमच्या जीवनामध्ये दिली आहे. हालेलुया. सो आपली निवड आपला आशीर्वाद आहे, की आम्ही काय निवडतो. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये द्वेष निवडतो, आमच्या जीवनामध्ये गर्विष्ठपणा निवडतो, आमच्या जीवनामध्ये खोटापणा निवडतो, आमच्या जीवनामध्ये पियानो अशा दुष्ट योजना जर आम्ही निवडतो, अशा वाईट गोष्टी जर आम्ही निवडतो, तर पियानो आमच्या ठाई किंवा आमच्यासाठी नरक राखून ठेवलेला आहे. परंतु जर आम्ही प्रीती निवडतो, जर आम्ही क्षमा निवडतो, जर आम्ही दया निवडतो, जर आम्ही कृपा निवडतो, जर आम्ही समंजसपणा निवडतो, जर आम्ही प्रीती निवडतो, आमच्या मुखातून चांगले शब्द जर आम्ही निवडतो, तर पियानो आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने राखून ठेवलेलं पित्याचं घर आमच्यासाठी आहे. पित्याचं घर त्याच्या लोकांसाठी, त्याच्या अनुयायांसाठी आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी जागा तयार करायला गेलेला आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी जागा तयार करायला गेलेला आहे, आणि प्रभूची इच्छा आहे की आम्ही प्रत्येकाने त्याच्याबरोबर असावं. सो आज आम्हाला त्याने स्पष्ट केलेलं आहे की आम्ही चांगल्या गोष्टीचा निवाडा करावा. प्रभू आम्हाला चांगला निवाडा करण्यासाठी प्रभू शिको. त्याचं आत्मिक ज्ञान, त्याची आत्मिक बुद्धी, त्याचं आत्मिक सामर्थ्य आम्हाला मानसिकरित्या, बौद्धिकरित्या, शारीरिकरित्या, वैचारिकरित्या तो आम्हाला प्रत्येकांना प्रदान करो, आणि प्रत्येक अडखळण आमच्या जीवनातून तो दूर करो. प्रभू परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना आशीर्वादित करो. आमेन.